13 वर्षाच्या मुलीवर जो बलात्कार झाला, एक नाही 5 नाही तर 32 लोकांनी तिच्यावर अत्याचार केला. आणि तिचा जो मी व्हिडिओ बघितला आहे, सबके सब मरेंगे, पुलिस वाले भी मरेंगे, तो याचा अर्थ त्याच्यामध्ये पोलीस वाले पण सामील होते. जेव्हा रक्षकच भक्षक बनतात अशा वेळेस मुलींनी कुठे जायचं? आज 3 वर्षाच्या मुलीपासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्या बाईपर्यंत कोणतीच मुलगी सुरक्षित नाही आहे. मग मुली जन्मालाच कशाला घालायच्या? मी तर म्हणते हे वाक्य थोडासा वेगळं वाटेल सगळ्यांना, पण मी म्हणते की मुलींना जन्मायलाच घालायला नाही पाहिजे. आणि मग बघू कशी ही दुनिया चालते. जर फक्त मुलंच लग्न करा की लग्न करणार की नाही यावरती पण आता शंका आहे. कारण मुली जर जन्माला घातल्या तर मुलींना तर सुरक्षित राहण्याची तर मुभाच नाही आहे. मुलीला घराबाहेर पडण्याची मुभा नाही आहे. सेफली जॉब करू शकत नाही, सेफली कुठं ट्रॅव्हल करू शकत नाही, स्वतःच्या घरी सुरक्षित नाही आहे. भाऊ, त्याच्यानंतर वडील, अडोसी पडोसी जे राहतात शेजारचे, त्याच्यानंतर रिश्तेदार, त्यानंतर जेव्हा मुलीचं लग्न होते तिथे सासरा, देवर, अडोसी पडोसी, रिश्तेदार सगळे कोणाकडूनच सेफ नाही आहे मुलगी. आज मुलगी कोणावर विश्वास ठेवणार सांगा? मुलगी कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. जेव्हा एक मुलगी घराबाहेर पडते तेव्हा ऑटोवाल्यावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यानंतर कुठे जॉब करते तर तिथल्या त्या ऑफिसरवर, तिच्यापेक्षा जो बॉस राहते त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. जेव्हा ती एखाद्या काही तिची तब्येत खराब झाली, जर ती डॉक्टरकडे गेली तर त्या डॉक्टरवरही विश्वास ठेवू शकत नाही. आणि जर तिच्यावर एखादी अन्याय झाला तर ती पोलीस स्टेशनमध्ये गेली तर त्या पोलिसावरही विश्वास ठेवू शकत नाही. मग ती विश्वास कुणावर ठेवेल सांगा? एका मुलीने काय करायचं? कायदे तर काही चेंज होणार नाही, न्याय व्यवस्था तर काही चेंज होणार नाही आहे. मुलींना जेव्हा अशा काही केसेस घडतात तेव्हा ठीक आहे, आता त्या 3 वर्षाच्या मुलीवरती त्या बुढ्यानी रेप केला त्याला तर फाशीची सजा झाली. खूप चांगलं वाटलं ऐकून. पण असंच जर सगळ्यांना सजा मिळाली, 1 महिन्याच्या आतमध्ये फाशीची शिक्षा मिळायला पाहिजे. किंवा ज्या मुलीवर ज्या प्रकारे अत्याचार झाला त्याच प्रकारे जर त्या माणसांना मारून काढला ना तर ही न्याय व्यवस्थाला सगळे अप्रिशिएट करणार, सगळे म्हणणार की नाही खरंच आमच्या देशाच्या न्याय व्यवस्थेमध्ये काहीतरी आहे पावर. पण नाही, असं काही होणारच नाही. मुलगी सुरक्षितच नाही, पैदाच कशाला करायची? मी तर म्हणते मुलगी, असं वाटत होतं मला तर स्वतःला 2 मुलं आहेत, मला असं वाटत होतं की एक मुलगी पण असावी जी मला आधार बनेल म्हातारे झाल्यावर. पण नाही, आता जर अशा केसेस जर बघताना असं वाटतं की नाही बरंच झालं मला मुलगी नाही आहे तर मुलंच आहे तर बरं आहे. पण आजच्या तर काळात ना मुलं पण सुरक्षित आहेत ना मुली पण सुरक्षित आहेत. मग मुलीला जन्मालाच कशाला घालायचं? तर ह्या अशाच केसेस होत राहणार. तर काय करायचं मुलींनी सांगा? मला सरकारला एक विनंती आहे की कठोरातल्या कठोर शिक्षा अशा लोकांना व्हायला पाहिजेत. आणि जे तर रक्षक भक्षक बनत असतील तर अशांना तेव्हाच्या तेव्हा सस्पेंड करायला पाहिजे. बस माझी एवढी विनंती आहे. आणि जर हे व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर कमेंट नाही केलं तरी चालेल, पण शेअर एवढा करा की सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे. थँक्यू सो मच.